आज आमदार योगेश सागर यांनी सभागृहाच्या कामकाज कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। सभागृहात जुने वरिष्ठ सदस्य जास्त बोलतात, चर्चेत नवीन सदस्यांना वेळच दिला जात नाही असा आरोप योगेश सागर यांनी केलाय। नवीन सदस्यांना बोलण्यास संधी द्यायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली। आता नवीन सदस्य आमदारांना बोलण्यास वेळ मिळाला पाहिजे असं ते म्हणाले। निम्मेपेक्षा जास्त नवीन सदस्य निवडून आलेत। आपापल्या मतदारसंघाचा प्रश्न त्यांना औचित्याच्या माध्यमातूनच मांडता येते, अन्यथा फ्रंट लाइनर जे असतात ते सगळं त्यांचा वेळ घेतात आणि नंतर अध्यक्ष महोदय 293 ची चर्चा असेल, 293 सत्ताधारी असेल, 293 विरोधी पक्ष असेल, अध्यक्ष महोदय त्यांना 5 मिनिटात संपा, 5 मिनिटात संपा, 5 मिनिटात संपा बेल वाजत राहते। औचित्य एक मात्र असा विषय अध्यक्ष महोदय, ज्या ज्या मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात त्यांचे विषय कमीत कमी शासनाचा कानापर्यंत गेले पाहिजे। आता हे लाईट सिस्टम चालू केली आहे, ज्या सदस्यांना बोलायचं असेल त्या सदस्यांनी लाईटचं बटन दाबायचा। आपल्याकडे सुद्धा एक स्क्रीन दिली अध्यक्ष महोदय, त्या स्क्रीनवरती कुठल्या सदस्यांनी मागणी केली अध्यक्ष महोदय माझं पूर्ण करू द्या, ते तिकडे तुमच्याकडे दिसतंय। आता हे चिठ्ठी पाठवायची असेल अध्यक्ष महोदय हे आम्हाला माहित नाही, आपण वरून सांगायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय चेअरवर असताना अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं की जिथे लाईट करा, तुम्हाला वारंवार चिठ्ठी पाठवायची, हात वरती करायची गरज नाही। मला असं वाटतं की आपण आमदाराच्या संख्येप्रमाणे संधी दिली पाहिजे। प्रस्तावावरही चर्चा करताना तुम्ही अर्धा टाइम विरोधी पक्षाला, अर्धा टाइम सत्ताधारी पक्षाला, अर्धा वेळ जर सत्ताधारी पक्षाला दिला तर 235 आमदार आहेत। माझी विनंती आपल्याला आहे की आमदाराच्या संख्येप्रमाणे वेळ दिला पाहिजे। माझी विनंती आहे की सत्ताधारी पार्टीच्या आमदारांना विरोधी पार्टीच्या आमदारांना नाही मिळालाच पाहिजे, त्यांचा तो अधिकारच आहे, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सुद्धा सारखा न्याय मिळाला पाहिजे आणि त्या सर्व आमदारांना बोलू दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।